एका राजाकडे 2 पाळीव पोपट होते. एक दिवस राजाला रिअलाइज होतं की यांना असं बंदिस्त न ठेवता त्यांना मुक्त केलं पाहिजे, त्यांना त्यांचं आयुष्य जगू दिलं पाहिजे. त्याप्रमाणे राजा आदेश देतो की ह्या दोन्ही पोपटांना मुक्त करण्यात यावं. राजाच्या आदेशाप्रमाणे शिपाई पिंजराचा दरवाजा उघडतात. पिंजराचा दरवाजा उघडताच त्यातला एक पोपट भुरकन उडून जातो, पण दुसरा पोपट पिंजऱ्याच्या बाहेर येतो आणि परत जाऊन पिंजऱ्यात बसतो. शिपाई खूप वेळा प्रयत्न करतात, पण पोपट काय तिथून जायचं नाव घेत नाही. शेवटी वैतागून राजा दुसरा आदेश देतो की जो कोण या पोपटाला इथून उडवण्यात, याला मुक्त करण्यात यशस्वी होईल त्याला खूप मोठं बक्षीस देण्यात येईल. त्याप्रमाणे खूप जण प्रयत्न करायला येतात. काही जण त्याला जंगलात घेऊन जातात, त्याला तिथं सोडून येतात, पण काही दिवसांनी पोपट परत येऊन पिंजऱ्यात बसायचं. शेवटी एक शेतकरी त्या पोपटाला मुक्त करण्यात, तिथून उडवून लावण्यात यशस्वी होतो आणि परत काही पोपट येत नाही. ठरल्याप्रमाणे राजा त्या शेतकऱ्याला बक्षीस देतो आणि त्याला विचारतो की तू हे कसं करून दाखवलंस? आम्ही इतके प्रयत्न केले पण आम्हाला यश नाही आलं, तू असं वेगळं काय केलंस? शेतकरी म्हणतो, काही विशेष नाही महाराज, मी फक्त त्या पोपटाला पिंजऱ्याच्या बाहेर काढलं आणि पिंजरा तोडून टाकला. तुमच्या लक्षात आलं की जर आपल्याला मुक्त व्हायचंय, खूप उंच भरारी घ्यायची, तर आधी तो पिंजरा तोडावा लागेल. आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर यायला लागेल. आम्हाला खूप मोठं व्हायचंय, पण या चौकटीतच, आम्ही इथून कुठे जाणार नाही, आम्ही याच्यामधूनच आम्हाला यशस्वी व्हायचं, नाही होणार. तो पिंजरा, त्या कम्फर्ट झोनला तोडावा लागेल, तिथून बाहेर यावं लागेल, तर उंच भरारी.